आदरणीय भगवानराव धोंडेदादा यांच्या आज 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 76 वर्षात पदार्पण करतायत आता. त्यांचा 76वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. या वाढदिवसाच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेले सर्व मान्यवर आहेत त्यांचा मी धेंडे कुटुंबीयांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. भगवान धेंडे हे अति माझ्या जवळचे मित्र आहेत. भगवान धेंडे ची आणि माझी फार जवळीक आहे आणि त्यांच्या विषयी जेवढं काही बोलू तेवढं आपल्याला कमीच पडणार आहे. पण भगवान धेंडे आणि मी एकाच ठिकाणी कामाला होतो. त्या ठिकाणी पोलीस कंपनीमध्ये आम्ही काम करत होतो. त्या ठिकाणी आम्हाला पगार फार अल्पसा होता, फार कमी रेट होता. 4 रुपये मिळवणारे आम्ही दोघंजण काम करत होतो. पण धेंडे यांच्या अंगी मूलभूत चांगले गुण असल्यामुळे ते भरपूर पुढे गेले. त्यांनी स्वतःची प्रगती केली. आज आपण भगवान धेंडे यांचा 76व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित झाले. माझे आणि नाव ब्रह्मानंद धेंडे. तर मी प्रथम तुमचं आलेल्यांचं सर्वप्रथम स्वागत करतो. आमचं गाव हे पुरंदर तालुक्यामध्ये सासवडजवळ आहे, पारगाव म्हणून. पूर्वीच्या काळामध्ये आमच्या एका गावामध्ये म्हणजे पावसाचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे त्या ठिकाणी ही जी आमची मंडळी आहे धेंडे कुटुंबीय, धेंडे कुटुंबियाला थोडीफार जरी शेती असायची पण हे गाण्याची छंद आहे किंवा ज्या कला आहे त्या उपजन आमच्यामध्ये निर्माण झालेले आहे. मला सांगावं वाटतं की त्यांचे वडील स्वपनरावजी धेंडे हे सुद्धा पारगावमध्ये त्या लोकनाट्यामध्ये असायचे. माझे स्वतःचे आजोबा निवृत्ती माधव धेंडे गुरुजी यांचा पुष्टपुत्री नावाचा एक वर्ग असायचा. जसं मला कळत आहे म्हणजे मला जे माझं वय असेल 5-6 वर्ष तसे आमच्या चुलते जे संघर्ष बघितला म्हणजे मी थोडाफार बघितला त्यांच्या आयुष्यातला जो संघर्ष होता त्यावेळेस ते म्हणजे PMPने कुठे ते जायचं, फेल झाले म्हणजे काय प्रोग्राम असतील त्याचे सुद्धाचे सर्वांना ते असतात आणि त्यांच्याशिवाय ते सुद्धा दुःखाचं प्रोग्राम जो व्हायचा त्यांचे गाणे त्यांचे आठवण त्यांना सांगणं. तर मी छोटा असून त्यांची अगदी टीम असायची. त्या टीमला रात्रभर मार्गदर्शन करण्याचं काम माझ्याकडे असायचं तात्याने. नमस्कार सगळ्यांना. मी काकांना लहान असल्यापासून बघतो, म्हणजे मी लहान असताना इयत्ता 7वीमध्ये म्हणजे 2000 साली काकांचा एक प्रोग्राम आंबेडकर हॉलला झाला होता. तेव्हा आम्हाला अंधशाळेतून बोलवण्यात आलं प्रोग्राम ऐकण्यासाठी. तर ती आमची म्हणजे पहिली ओळख झालेली काकांबरोबर. त्यानंतर काकांचा एक ऑर्केस्ट्राचा ग्रुप होता. त्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून काकांना मी भेटायचो आणि आकाशवाणी पुणे केंद्रामध्ये त्यांच्या बऱ्याचशा वेळेस त्यांनी रचलेली गाणी ही आम्हाला ऐकायला मिळायची. आणि मी जेव्हा पहिल्यांदा विल्हेवाडीत राहिला होतो 2016 साली, तेव्हा चेतन शाळे, मी आणि सागर देगडे या असे आम्ही 3 मित्र विल्हेवाडीमध्ये. तर त्यानंतर काकांची जास्त संपर्क येऊ लागला यानं त्या कारणाने. काकांचा जो काही संघर्ष मी आतापर्यंत जो काही ऐकला आणि पाहिला म्हणजे खरंच इट्स अ व्हेरी ग्रेटफुल पर्सनॅलिटी ऑल्सो. 2च वेळ त्यांच्यासाठी म्हणतो की फूल तुम्ही काट्यातले तुम्हास वेदनेची खंत नाही. फूल तुम्ही काट्यातले तुम्हाला वेदनेची खंत नाही. गंध तुमचा दरवळला त्यास अडवणारी एकही भिंत नाही. आज आमचे काका ज्यांच्या हाताखाली आम्ही घडलो, मी असं म्हणेन की मला जगण्याचं साधन ज्यांनी दिलं ते हे आमचे धेंडे काका. लहानपणापासून मी त्यांना काकाच म्हणायचो. एकदा माझा अंगावरचं
कार्यक्रम मी त्यांच्या घरी विसरून बसनी अप्परला गेलो होतो. एक आठवण आहे आणि विविध प्रकारचे कार्यक्रम करून आज त्यांच्यामुळे मला अनेकांना रोजगार देता आला. माझ्याकडे जवळजवळ 15-20 कलाकार आहे, ते काम करतात. जशा पद्धतीचे कार्यक्रम असतात त्या पद्धतीने काम करतात. मी एस टी महामंडळात असताना आणि साहेबांची 2 पुस्तक प्रकाशन होणार होतं. त्या प्रकाशनाचं निमंत्रण मला मिळालं होतं. आंबेडकर सांस्कृतिक भवनामध्ये त्या पुस्तकांचं प्रकाशन झालं. त्या सोहळ्याला आम्ही पती पत्नी आणि मुलं हे सर्व उपस्थित होते. जेजूर येथे भगवान देव यांचा जन्म झाला. जन्मापासूनच मोठ्या समस्येला ते तोंड देत स्ट्रगल करत आज आपल्यापर्यंत आज या मोठ्या पदस्थानी विराजमान आहे. सांगायची गोष्ट अशी की जे दृष्टी आहे, जे विजन आहे आपलं, ते 25-13पैकी 50% जास्त आपल्या मेंदूला माहिती पुरवतं आणि त्या माध्यमातून आपण लहानाच्या मोठे होतो, आपला विकास होतो, आपल्याला गोष्टी समजायला लागतात, कळायला लागतात. या बेसिक ज्या समजण्याच्या प्रक्रियेमधूनच दुर्दैवानं त्यांच्याकडे डोळे नव्हते. त्यामुळे आपण समजू शकतो की किती कठीण काळात, किती कठीण परिस्थितीतून त्यांनी आपलं जे काही कला जीवन आहे, शिक्षण आहे, हे इथपर्यंत आले. शिक्षणासाठी पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या बंधूंकडे ते राहिले. पुण्यात त्यांचे बंधू होते, त्यांच्या आधारावर ते पुण्यात आले आणि ते उर्वरित शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. तुम्ही ती रमाई दादा, अहो तुम्ही ती भीमाई, तुमच्या पुण्याची आहे आज सारी कमाई. अहो तुमच्या पुण्याची आहे आज सारी कमाई. तुझ्या झिजण्यासाठी जैसे दत्ता ते चंदनी आहे, अहो पायी हे तुमच्या आज वंदनी आहे. कारण हेच वंदन या मानवतेचे स्पंदनी आहे. मी तुमचा नंदनी आहे, पायी हे तुमच्या आज वंदनी आहे. तुमच्या वंदनेने होई ती सावली उन्हाची, अव्वा बाळगत माया आहे तुमच्या मनाची. ही बाळगत माया आहे तुमच्या मनाची. तुम्ही विधलेले एक नंदनी आहे, म्हणून पायी हे तुमच्या आज वंदनी आहे. कारण हेच वंदन या मानवतेचे स्पंदनी आहे. दादा मी तुमचा अवनंदनी आहे, पायी हे तुमच्या आज वंदनी आहे. तव सेवे साठी दादा देव जगावा, तव सेवे साठी दादा हा देव हा सडावा.
योग हा घडावा या जीवनात विठ्ठल ऐसा योग हा घडावा मग तुमचे चरण धरल्या खाऊ ते बंधनी आहे म्हणून पायी हे तुमच्या आज बंधनी आहे कारण हेच बंधन या मानवतेचे स्पंदनी आहे दादा मी तुमचा नंदनी आहे पायी हे तुमच्या आज वंदनी आहे नमो बुद्धाय जय भीम जय राम. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करून आजच्या या भगवान धेंडेंच्या वाढदिवसाला मला उपस्थित राहता आलं. मी स्वतःला पहिल्यांदा भाग्यवान समजतो. सरांचं व्यासपीठ गाजवलेले अनेक क्षण ब्रह्मानंदाच्या माध्यमातून मला नेहमीच अनुभवता आले. मी स्वतः श्रीपालजी सबनीस आपल्या 19व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमामध्ये भगवान धेंडेंनी लिहिलेलं गीत त्याचं तोंड भरून कौतुक ज्याच्यावर केलं ते सबनीस सरांनी तर केलंच, पण त्याचबरोबर सगळे जे श्रोते होते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कार्यक्रम होता आणि संपूर्ण जे सभागृह कुटुंब भरलेलं होतं टाळांचा इतका मोठा गजर झाला म्हणजे अवघा हलकल्लोळ करावा आणि देवा मस्तकी धरावा ती भावना तिथे निर्माण झाली. मी भगवान धेंडेंचं साहित्य माझ्याकडे पुस्तक आहे त्यांचा काय संबंध त्यांनी मला परवाच फोनवर माझी जेव्हा चर्चा झाली मला ते म्हणले तुम्ही आणि मी बोलतोय तर त्यामध्ये काय संबंध आहे हा विचार तुम्ही करा. 75 वर्षाचा इतिहास थोड्या वेळात सांगणं फार कठीण आहे, कारण हा इतिहास दैदिप्यमान आहे. हा इतिहास तुमच्या आमच्यासारखा नाही आहे. हा जरा थोडासा वेगळा इतिहास आहे. जेजुरीपासून निघालेला प्रवास आज या देवीवाडीमध्ये या ठिकाणी होतोय याचा अतिशय आनंद होतोय आणि त्यातल्या त्यात असे गुरु आम्हाला मिळतात म्हणून या ठिकाणी मी कुठल्याही गुरुचे नाव नाही घेत, कारण आज माझ्यासाठी हे गुरुवर्यच सर्व काही आहे. कुणी देव पाहिलं आहे? एक तरी व्यक्ती सांगतो का मी देव पाहिलं आहे, पण आम्ही पाहिलं नाही. आम्ही देव माणूस पाहिला, मी देव नाही पाहिला, देव माणूस पाहिला आणि तो देव माणूस म्हणजे आमचे गुरुवर्य भगवान. वास्तविक आता चळवळीमध्ये काम करत असताना असे व्यक्तिमत्व भेटले म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते घडले. असे व्यक्तिमत्वच्या बरोबर जडणघडण झाली म्हणून आम्हाला घरातली माणसं कशी असतात, आपल्या आईवडिलांना सर्व पुस्तक दुसऱ्यांच्या आईवडिलांना देखील पूजन करायचं हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादा. मला या ठिकाणी आवडून सांगायचं होते जेव्हा मला कसं विठ्ठलदादांनी सांगितलं त्यांच्या गीतातून त्यांनी त्यांचं सर्व काही सांगितलं. आमच्यासारखे पत्रकार काय सांगणार, परंतु आमच्या सारख्या पत्रकारांनी काय करावं, नेमकं काय केलं पाहिजे हे सांगणारं कोण असेल तर संपादक असतात, उपसंपादक असतात, सर्वच असतात, परंतु त्यांनी देखील काय केलं पाहिजे समाजासाठी हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या. मला चांगलं वाटलं की दादांशी जेव्हा माझा संबंध आला, मी दैनिक वृत्तपत्र सम्राटमध्ये काम करतोय, पत्रकारी करतोय, परंतु माझ्यापेक्षाही लोकांपर्यंत पोहोचण्याचं जे काम कोणी केलं असेल तर दादांनी केलं. महाराष्ट्राचं कार्य भगवान परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज खरं तर मला माझ्याकडे बोलण्यासारखं असं काहीच नाही, कारण आता दिवसच असा आहे की तुम्ही माझ्या बाबतीत बोलायचं आणि मी माझ्या बाबतीत बोललं किंपत उचित असणार आहे हे माझं मलाच कळत नाही म्हणून. त्यामुळं फक्त जगण्याचं रहस्य मी तुमच्या समोर मांडणार. आज 75 वर्ष पूर्ण होऊन 76व्या वर्षाचे पदार्पण करतो तुमच्या समोर. जगण्याचं रहस्य माणसाला कळणं फार गरजेचं आहे.
आणि जगण्यातलं खरं रहस्य आहे ते पंचशिलेचं पालन करणं. त्याच पंचशिलेचं आपण पालन केलं तर खऱ्या अर्थाने माझ्यासारखा 75च काय म्हणा आणखी किती दिवस जगेल काय मला माहित नाही. कारण लोक म्हणतात जगणं फार कठीण आहे हो, मरण स्वस्त झालंय असं प्रत्येकाच्या तोंडून मी ऐकतो. पण तसं नाही मित्रांनो. आपला अधिकार आपल्या जगण्यावर, मृत्यूवर कोणाचाही अधिकार नाही आणि तो कोणी गाजवू पण नाही. तुमच्या जगण्यावर तुम्ही पाहिजे तेवढा अधिकार गाजवा आणि जो माणूस जगण्यावर अधिकार गाजवतो त्याच माणसाला दीर्घायुष्य लागतं. सगळंच माझ्या मनासारखं झालं पाहिजे असं कधीच होत नाही आणि माझ्या मनासारखं होत नाही म्हणून माणसाला दुःख होतो. हे दुःखाचं मूळ कारण. मग सगळ्याच गोष्टी आपल्याच मनासारख्या झाल्या पाहिजे ही फक्त आठ आपण आपल्या मनातून काढून टाकली पाहिजे. जे काय होणार आहे ना ते होणारच आहे. माझ्याकडे होणारी गोष्ट कधीही चुकत नाही. काय लोक म्हणतात हे काय सटवीचं अक्षर असतात, कसल्या सटवीत काय तो प्रश्नच नाही. आणि म्हणून मी माझ्या परीनं फक्त जगण्यावर जास्त प्रेम करतो. असं म्हणतात ना या जीवनावर या जगण्यावर शब्दाला प्रेम करावे आणि ते खरे वास्तविक पाहतात. आता वेळ बराच झाला. माझं मनोगत मला व्यक्त करायचंय पण माझ्या बाबतीत तुम्ही जे काय बोललात ते खऱ्या अर्थाने मी ऐकून घेतलं. आणखी एक ग्रेड मला मिळाली माहिती आहे तुम्हाला. आणखी एक ग्रेड मला मिळालेली आहे कानानं कमी ऐकू येण्याची. एक डोळ्याने दिसणं कमी आणि आता कानाला ऐकू येणं कमी. याच्यावर उपचार आहे ते करणार तो भाग वेगळा आहे. पण मी असं माझ्या एका मनामनात लिहून ठेवलंय की निसर्ग इथून पुढं मला जे जे काय देईल दान ते मी पदरातच घेणार आहे, त्याला कधीच नाकारणार नाही. आणि मला माहिती आहे की तुम्हाला सगळ्यांना काय आवडतं. सगळ्यांना आवडतं ते भगवान देण्याचं गाणं आवडतं. मग या ठिकाणी गाणे काय गायचे. गाणं ज्यावेळेस माणूस लिहायला घेतो ना त्यावेळी त्याच्यासमोर कल्पना असणे फार गरजेची आहे. माझ्यासमोर एकच कल्पना उभी राहिली. रस्ता एकच आहे. रस्त्याच्या चौकात ह्या बाजूला देऊळ आहे म्हणजे मंदिर आहे आणि या बाजूला बुद्धविहार आहे. दोघंही एकाच रस्त्याने जातात. तो बुद्धविहारात जातो की मंदिरात जातो. कायमस्वरूपी जाता येतात त्याच रस्त्यानं आणि सुंदरवाला दोघांची मैत्री होते आणि पुढे जाऊन त्यांचं लग्नही होतं. पण परधर्मीय इंटरकास्ट मॅरेज आपण ज्याला म्हणतो. बाबासाहेबांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून सुद्धा प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व प्राप्त करून दिले. तुझं देव तू मांडलंस तरी चालेल, माझा बुद्ध मी मांडला तरी चालेल. आणि दोघांच्या संमतीने जर ठीक आहे मी हे सगळं सोडून देते, मला बुद्धाच्या चरणी व्हायचं अशी कल्पना माझ्या मनात आली आणि त्याच्यावरच मी गाडी घेऊन काढला. अगदी सहज करते आलं ते. अवघणी एकदा तरी विहारात यावं वाटलं या. अवघणी एकदा तरी विहारात यावं वाटतं या. बुद्धाच्या चरणी लीन व्हावंसं वाटतं या. बुद्धाच्या चरणी लीन व्हावंसं वाटतं या. तरी एकदा तरी विहारात यावं वाटतं या. बुद्धाच्या चरणी लीन व्हावंसं वाटतं या. बुद्धाच्या चरणी लीन व्हावंसं वाटतं या. कर्मकांड करण्यात होते मी आजवर दंग. कर्मकांड करण्यात होते मी आजवर दंग. प्रेमात पडले तुमच्या अंडाभला सत्संग. प्रेमात पडले तुमच्या अंडाभला सत्संग.
त्रिसरण पंचशील म्हणावं वाटतया, त्रिसरण पंचशील म्हणावं वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया. जरी देव देवतांना नित्य पूजतच होते, जरी देव देवतांना नित्य पूजतच होते, अहो जाता येता जुळले आपले मैत्रीचे नाते, अहो जाता येता जुळले आपले मैत्रीचे नाते. आता काय वाटतंय? आता वाटतंय ते मला सोडावं वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया. बुद्धाचा धम्म भीमाच्या मनाला भावला, बुद्धाचा धम्म भीमाच्या मनाला भावला, सद्धम्म तो तयाने तुम्हा आम्हा दिदला, सद्धम्म तो तयाने तुम्हा आम्हा दिदला. बाबासाहेबांना ही वंदन करावं वाटतया, बाबासाहेबांना ही वंदन करावं वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया. आणि शेवटी ते आपल्या नवऱ्याला काय म्हणते? येणाऱ्या पौर्णिमेला मला न्या विहारात, येणाऱ्या पौर्णिमेला मला न्या विहारात, धम्मदीक्षा घेईन मी अति आनंदात, धम्मदीक्षा घेईन मी अति आनंदात. तिथं धम्म बंधू भगवानला भेटावं वाटतया, तिथं धम्म बंधू भगवानला भेटावं वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया. धनी एकदा तरी विहारात यावं वाटतया, बुद्धाच्या चरणी लीन पावस वाटतया, धम्माच्या चरणी लीन पावस वाटतया, संघाच्या चरणी लीन पावस वाटतया. दिन ये आए बार बार, दिन ये आए बार बार, दिन ये आए बार बार, दिन ये आए. तुम जियो हजार है मेरी ये आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे डियर गवर्नर, हैप्पी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा.